पहली गेंद करण के लिए अच्छी गेंद थी, ललचाती हुई लुभाती हुई ड्राइव करने के लिए, और बल्ला तो फेंक दिया था लेकिन पैर कुछ खास चले नहीं बल्लेबाज के। और डॉट बॉल के साथ शुरुआत की है गेंदबाज अतुल नरगे ने। ये देखिए पैरों में ज़्यादा हलचल नहीं थी, वो क्रीज बॉक्स में से ही खेलने का प्रयास कर रहे थे। पहले 2 ओवर्स पावर प्ले के रहेंगे, 6-6 ओवर का मैच। इस बार लेग स्टंप की दिशा में थोड़ी सी लेग स्टंप को मिस करती हुई गेंद वाइड, अतिरिक्त के सौजन्य से खाता खुलता हुआ। RD 7575 टीम पहले बल्लेबाजी कर रही है। टॉस विपक्षी टीम के कैप्टन ने जीता है, अर्थात बाबा 9191 के कैप्टन ने। इस बार फुलर लेंथ की गेंद थी, थोड़ा सा इनसाइड एज, लेकिन यहां पर खाता खुल जाएगा बल्लेबाज का। करण का अकाउंट ओपन होता हुआ, टीम का स्कोर 2 रन बगैर नुकसान के। स्वागत है कमेंट्री बॉक्स में आपका संकेत जी। धन्यवाद. काय माहोल आहे. कॉमन प्रीमियर लीग म्हटलं तर निश्चितच एक वेगळेपणा असतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर या लीगची जी क्रेज आहे ना ती महत्त्वपूर्ण आहे आणि भरपूर मोठी आहे. पहिली मॅच सुरू झाली मित्रांनो. समोर खेळलाय आणि हा कॉमन प्रीमियर लीग सीझन 6 च्या आजच्या दिवसातील पहिला चौकार, 4 धावा. गेंद इतनी खराब नहीं थी लेंथ डिलीवरी, लेकिन थ्रू द लाइन खेला है, बिल्कुल बॉलर के सिर के ऊपर से सुरक्षित स्थान पर। एक और अच्छा शॉट यहां पर स्वीप करते हुए, जोरदार प्रहार और स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर गेंद को निकाल दिया है। एक और चौका मनीष तारवी के बल्ले से। लगता है आपकी आवाज का इंतजार कर रहे थे बल्लेबाज बाउंड्री के लिए। जैसे ही आपकी आवाज सुनी, पहला चौका और उसके बाद लगातार दूसरा भी। थँक्यू व्हेरी मच. ही गोष्ट असली पाहिजे आणि कदाचित आपलं काम काय ऊर्जा भरण्याचं काम आहे आणि ती ऊर्जा नक्कीच मिळायला पाहिजे. केपीएलची एक वेगळी ऊर्जा आहे आणि ते साधण्याचा नक्कीच प्रयत्न करायला. लागबाट 2 चौकार आलेत. व्हॉट नेक्स्ट. या वेळेला पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. रॉसी तिथे उपस्थित आहे. थ्रो चांगला झालाय, मात्र खेळाडू सुखरूप आहेत. चांगली सुरुवात पहिल्या पॉवर प्ले मध्ये जर विचार केला अजय तर निश्चितच धावा बनवण्याचा प्रयत्न आहेत आणि पहिल्या दिवसापासूनचा जर विचार केला ना तर या मैदानात धावा सगळीकडे आहेत, अगदी सगळीकडे धावा आहेत. त्या एंडने गोलंदाजी असो किंवा पॅव्हलियन बॉक्स एंडने गोलंदाजी असो, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला धावा मिळतील. मात्र गरज आहे चेंडू बॅटवर घेण्याची आणि तीच गोष्ट सातत्याने इथे बघितलं तर मनीष तारवी करतोय. वेल प्लेड. और कहीं ना कहीं गेंदबाज से 2 कदम आगे नजर आए हैं मनीष तारवी। फुल टॉस सही तरह से कनेक्ट नहीं कर पाए, अच्छा स्टॉप वहां पर मिड विकेट खिलाड़ी द्वारा। हालांकि पीछे भी प्रोटेक्शन जरूर था, लेकिन यदि निकल जाती तो कुछ और रन्स मिल सकते थे। सिंगल के साथ ओवर की समाप्ति। पहले ओवर के बाद 12 रन बिना किसी नुकसान के। RD 7575। पहिल्या षटकाची सुरुवात नक्कीच चांगली झाली. 12 धावा ही जी सरासरी आपण बघतोय ना अजय, खास करून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये निश्चितच चांगली म्हणता येईल. कारण आजकाल मला असं प्रामाणिकपणे वाटतं की ॲज अ बॉलर म्हणून तुम्ही 10 किंवा 10 पेक्षा कमी जर धावा देत असाल ना तर ती तुमची इकॉनॉमी चांगली टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर. मात्र 12 धावा, 14 धावा, 16 धावा या धावा जर आल्या तर निश्चितच ॲज अ गोलंदाज म्हणून तुम्हाला एक वेगळा विचार करावा लागेल. कारण क्रिकेट इतकं फास्ट झालंय आणि त्यासाठी तुमचं रेडी असणं, तो रेडीनेस तुमच्यात दिसला पाहिजे. पहिल्या षटकाची सांगता धावसंख्या 12, एकही गडी बाद नाहीये. टीम आपल्याला पाहायला मिळते RD स्पोर्ट्स 7575 विरुद्ध बाबा स्पोर्ट्स 9191. 2 चांगले संघ आमने सामने. आतापर्यंत मागच्या 3 दिवसात ज्या काही घटना घडलेत, आजच्या दिवसात देखील कदाचित बरेच विक्रम आपल्याला पाहायला मिळतील आणि तीच इच्छा आपण नक्कीच व्यक्त करूया. काय म्हणशील? हाँ, निश्चित रूप से। और जैसा आपने जिक्र किया कि यहाँ पर रन्स बनते हैं और ढेर सारे रन्स बनते हैं। पिछले सीजन में भी मैं एक दिन आया था तो मैंने देखा था कि काफ़ी हाई स्कोरिंग मैचेस हुए थे। कंक्रीट सरफेस है और आप ग्राउंड देखोगे तो ये खुला मैदान है, जिस वजह से खासतौर पर दोपहर के सत्र में या फिर उसके बाद हवाएं भी तेज चलनी शुरू हो जाती है। उसका भी एक एडवांटेज बल्लेबाज खास तौर पर उठाते हैं। ऐसे नहीं कि वो बल्लेबाजों को ही फायदा मिलने वाला है, बॉलर्स भी उसका फायदा उठाते हैं कभी कभी। लेकिन ओवरऑल कहीं ना कहीं ये जो विकेट और मैदान है ये बल्लेबाजों को काफी रास आता है। दर्पण की पहली गेंद बाहरी किनारा और कोई गलती नहीं विकेट कीपर द्वारा। पहली गेंद पर सफलता।
त्याचे ऍक्शन चांगले आहे, त्याचा रिदम चांगला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हॅम ऍक्शन असल्यामुळे तो अतिरिक्त बाउन्स नक्कीच या विकेटवर मिळू शकतो. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जेव्हापासून आपण सिमेंट कॉन्क्रीटची विकेट बघतो, तुमच्याकडे जर शोल्डर तुम्ही जर व्यवस्थित वापरल्यात तर या गोष्टी, या अशा प्रकारचे फलंदाज तुम्ही बाद करू शकता. आणि कदाचित हीच गोष्ट दर्पण आचोळकरनं पहिल्या चेंडूवर दाखवली आहे. थोडंसं लेट खेळले नो डाऊट, मात्र त्यासाठी भाग पाडलं ते म्हणजे गोलंदाजांना. पहिली विकेट टीम आरडी स्पोर्ट्स 7575 ची. और गेंदबाज की हाइट भी आप देखोगे तो डिसेंट हाइट है, और जैसा आपने कहा कि हाई आर्म बॉलिंग एक्शन है, लेंथ भी यहाँ पर मैटर करती है. थोड़ी सी खिंची हुई लेंथ पर रखी हुई गेंद थी जिसके चलते भी उनको अच्छा उछाल प्राप्त हुआ था. इस बार घुमा दिया है नए बल्लेबाज ने. वेकेंट एरिया में कोई खिलाड़ी वहां पर नहीं है और गेंद बाउंड्री के बाहर. मैक्सिमम आज के दिन के खेल में लगने वाला पहला सिक्सर. थँक्यू. हा पहिला षटकार आजच्या दिवसातील बसतोय. या मागच्या 3 दिवसात बरेच विक्रम आपण पाहू शकलोय. मात्र एक गोष्ट पाहिली आहे, कारण बरेच खेळाडू आपण बघतोय ॲज अ हिटर म्हणून काम करतात, मात्र बॅट्समनशिप ही गोष्ट दाखवणं गरजेची आहे. केसीएची ही स्पर्धा केपीएल मागच्या 6 वर्षापासून आपण बघतोय, सातत्याने हे 6वं वर्ष आहे. जबरदस्त आयोजन असतं, जबरदस्त मोठी संधी असते खेळाडूंना आणि खेळाडूंनी याचा वापर नक्कीच केला पाहिजे आणि ते करतातही, नो डाऊट. मात्र कुठेतरी इथून पुढे जाऊन अजून आपल्या कामन परिसराचं नाव, या परिसराचं नाव पुढे नेण्यासाठी त्यांना प्रयत्न करावा लागेल. लेट्स सी काय करतंय. नेक्स्ट बॉल वर पेच केलाय, पुन्हा एकदा लेट खेळत, मात्र हा चेंडू थोडासा आवाक्या बाहेर होता असं दिसलंय आणि पंचांनी तिथे वाईट घोषित केलंय. रिटर्न किचच्या अगदी जवळून किंवा येस वी आर चेकिंग, एक रिव्ह्यू घेतलाय तिथे वाईटचा. आणि मला वाटतं जी रिव्ह्यूची एक जी नोंद आहे ती देखील आपण करूया, कारण निश्चितच आपण बघतोय काही नियमावली आहे केसीएच्या अंतर्गत खेळणाऱ्या, या केपीएल मध्ये खेळणाऱ्या संघांसाठी जी नियमावली आहे ती अतिशय कठोर आहे आणि त्या नियमानुसारच तुम्हाला खेळावं लागेल. तर अंपायर रिव्ह्यू आहे, नो डाऊट इथे प्लेयर्स रिव्ह्यू आहे वाईट साइड. पाहूया काय घडतंय. अजय, बल्लेबाज ने तो पीछा किया था उस गेंद का, उनकी पूरी कोशिश थी कि उसको खेला जाए. और वहाँ पर जो गेंदबाज है दर्पण, उन्होंने पहले सोच विचार किया. विकेट कीपर सोनू यादव से भी उन्होंने चर्चा की कि हम डीआरएस के लिए जाए या नहीं. आखिरकार डीआरएस तो लिया गया है, आखिरी फैसला तो टीवी अंपायर का होने वाला है. देखते हैं कि क्या निर्णय आता है. लेकिन मुझे लगता है कि भले ही एक विकेट गिरा है, शुरुआत अच्छी है रनों के मामले में. पहले ओवर में 12 रन आए, विकेट गिरने के बाद आते ही अजय तुमड़ा ने आकर छक्का जड़ा है, तो वो पॉजिटिव इंटेंट नजर आ रहा है. इट्स अ वाइड बॉल. बघतोय जी सेकंड रिटर्न क्रीज आहे त्याच्या वरून गेला आणि त्यामुळेच कदाचित पंचांच्या मनात जी शंका होती ती आता पूर्ण झाली आहे. त्यामुळे तुम्ही रिव्ह्यू गमावलाय, नो डाऊट. एक धाव इथे ऍड होते. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या 19. इस बार हुक करना चाहते थे, देखना है बैट से है या नहीं. शरीर से जरूर टकराई, मौका था रन आउट का. डायरेक्ट हिट लगता तो वहां पर शायद फिर से टीवी अंपायर की मदद ली जा सकती थी. लेग बाइज का इशारा, बैट और बॉल में कोई संपर्क नहीं था. अतिरिक्त रन स्कोर आगे बढ़ता हुआ 19 रन, एक विकेट के नुकसान पर 19 से आगे बढ़ा है 20 रन 20. आरडी 7575 टीम आज के इस पहले मैच में टॉस गंवाने के बाद बल्लेबाजी करती हुई बाबा 9191 के सामने. बल्लेबाज निश्चित रूप से सोच रहे होंगे कि कहीं ना कहीं 6 ओवर्स में शायद पहला टारगेट ये हो सकता है कि 70 के आंकड़े को छुआ जाए. नक्कीच प्रत्येक कर्णधार जर बघितलं तर त्या गोष्टीकडे लक्ष देऊन असतो. लेट्स सी काय करते. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा वर पिच केलाय, समोर ट्रॅव्हल झालाय चेंडू. किती धावा हा प्रश्न. चेंडू सरळ साइड स्क्रीनवर आदळलाय. बिगी षटकार केपीएल 6. मनीष तारवी का एक अलग ही रेपुटेशन है. कहीं ना कहीं गेंदबाज भी जब उनके सामने आ जाते हैं तो उनके भी मन में वो उनका रेपुटेशन चल जाता है. ओवर पिच गेंद मिली और करारा स्ट्रोक बिल्कुल बॉलर के सामने सामने बहुत अच्छा खेलते हैं. पहला चौका भी जब जड़ा था उन्होंने बिल्कुल सामने ही खेला था और कोई समस्या नहीं वहां पर उस ओवर पिच गेंद का सामना करने के लिए बल्लेबाज के लिए. विकेट मिला है लेकिन रन्स भी आए हैं इस ओवर में. इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर बल्ला चलाया था, चूक गए लेकिन वाइड है. अतिरिक्त रन मिलेगा. थोड़ी मुंह होती है इनकी गेंद. इससे पहले भी जो वाइड डिलीवरी हमने देखी थी वो भी टप्पा पड़ने के बाद हल्की सी बाहर की तरफ निकली थी.
लेकिन जब आप बाहर की तरफ निकाल रहे हो तो फिर वो लाइन आपकी पिचिंग कहाँ पर है वो काफी मैटर करता है। पहले ही ऑफ स्टंप के काफी बाहर पिच कराया था। बेहतरीन शॉट बैकफुट पर जाकर पंच कर दिया है, कवर बाउंड्री के बाहर। व्हाट अ शॉट दैट इज। 6 रन। थँक्यू डीजे. इथे पहिल्या चेंडूवरचा दर्पण आणि त्यानंतरचा दर्पण हा फरक स्पष्ट झाला पाहिजे. कारण पहिल्या चेंडूवर ज्या पद्धतीने विकेट मिळवला, कदाचित ती चूक मला वाटतं बॅटरची होती. थोडासा बॅकफुटला येऊन खेळला आणि लेट खेळला होता. मात्र इथे ती गोष्ट नॉन स्ट्राईक एंड कडून निश्चितच आपण बघतोय मनीषनं चांगल्या पद्धतीने रीड केली होती आणि त्यानुसार तो फटकेबाजी करतोय. या वेळेला अजून एक मोठा फटका. चेंडू हवेत आहे, बराच वेळ हवेत आहे. मात्र या ओव्हर मधील आलेला हा चौथा दमदार केपीएल षटकार. थँक्यू डीजे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल कामगिरी. अगदी पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर षटकार, त्यानंतर एक्स्ट्रा बॉल, त्यानंतर षटकार, षटकार आणि षटकार. अगदी आपण बघतो या षटकाचा जर विचार केला ना तर धावा आले तब्बल आणि तब्बल 27 धावा. ओव्हरऑल सगळ्या धावा जर विचार केला तर एका षटकात 27 धावा आणि कदाचित पॉवर प्ले मधील आतापर्यंतचा हा विक्रम देखील असू शकेल. लेट्स सी. आपण आयुष सावंतकडे नक्कीच या गोष्टीसाठी गेलं पाहिजे. बहुत ही धुआंधार और विस्फोटक बल्लेबाजी और अलग अलग डायरेक्शन में उन्होंने शॉट्स खेले हैं। सामने शॉट्स हमें देखने को मिले, उसके बाद कवर के ऊपर से छक्का और फिर ऑन साइड में उठाकर खेला हुआ स्ट्रोक था वाइडिश डिप मिड विकेट की दिशा में एक और सिक्सर। तो शॉट्स की रेंज काफी बड़ी है बल्लेबाज मनीष तारवी की, यही देखने को मिला है पॉवर प्ले के खेल में। मात्र एक गोष्ट अजूनही आपण बघूया. दर्पण असोळकरनं पहिल्या चेंडू हाताळल्यानंतर त्याची बॉडी लँग्वेज इथे बदलली. पहिल्या षटकार ज्यावेळेला बसला त्यानंतर थोडंसं नंतर तो वाईटचा रिव्ह्यू तो गमावला. त्यानंतर पुन्हा एकदा ती लेंथ तू मगाशी जे म्हणालास की थोडंसं खेचून लेंथ टाकली पाहिजे होती, मात्र समोर टाकले आणि त्याचा योग्य वापर तिथे फलंदाजांनी केलाय. धावसंख्येकडे लक्ष घालूया. 2 षटकात तब्बल 39. इस बार लो फुल टॉस गेंद बॉलर के बगल में से ड्राइव किया है, लॉन्ग ऑफ मौजूद है। चूंकि अब पावर प्ले खत्म हो चुका है तो थोड़ी सी आज़ादी फील्डिंग करने वाली टीम के कैप्टन के पास, उन्होंने फील्ड को खोल दिया है और अब गैप्स में खेलना निश्चित रूप से इतना भी आसान होने वाला नहीं है। खासतौर पर बाउंड्री राइडर्स थोड़े ज़्यादा रहेंगे तो उनको बीट करना थोड़ा सा मुश्किल रहता है, ज़रूर है। स्कोर 40 रन। इस बार बैकफुट पर जाकर हैमर्ड किया है काउ कॉर्नर की तरफ, अच्छा एफर्ट जरूर लेकिन हाथ से छिटकी है गेंद। हालांकि दूसरे रन का कोई ज्यादा प्रयास नहीं हुआ, वहां पर दूसरा रन मेरे ख्याल से मिल सकता था। मुख्य मंचावर माननीय श्री मनोहरजी म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं केपीएल सीझन 6 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. समोर आपण बघतोय आरडी टीमचे ऑनर आहेत दुर्योधन वाघ, त्यानंतर रवींद्र गवारी. दुसऱ्या बाजूने जर आपण बघितलं तर बाबा 9191 टीमचे ऑनर कमलाकर बिस्तू जाधव, त्यानंतर प्रदीप म्हात्रे, त्यानंतर भूषण कामनकर सुद्धा दिसतात आपल्याला. सर्व मान्यवरांचं स्वागत. हा फटका देखील अप्रतिम आहे. चेंडू वन बाउन्स लँड होतोय सीमारेषा पार, चौकार. मी थांबणार नाहीये आणि त्याच ताळात आजचा दिवस उजळलाय. मोठ्या फटक्यांचा हा दिवस, चौकार. इस बार अजय ने प्रहार किया है ओवर पिच गेंद और ओवर पिच गेंदों को बख्शने वाले नहीं है दोनों भी बल्लेबाज। अच्छे टच में है, गेंदबाज गलतियां करेंगे तो उसका खामियाजा उनको भुगतना पड़ेगा। बढ़िया गेंद इस बार बोल्ड कर दिया, बहुत ज्यादा अक्रॉस जाकर खेलने का प्रयास, गलती कर बैठे बल्लेबाज अजय, काफी निराश होकर पेविलियन में लौटते हुए। विकेट नंबर 2 का पतन। विकेट आली आहे, विकेट आली आहे. अगदी थोडंसं मी म्हणेन बॅटरनं थोडंसं अंडर एस्टिमेट केलं, कारण धावा चांगल्या पद्धतीने येत होत्या. हा चेंडू जर बघितला तर बरोबर लेग स्टंपवर चेंडू होता. अगोदर शफल क्रॉस केलं, त्यानंतर तुम्हाला लॉंग लेगला टार्गेट करायचं आहे. मात्र हे प्रीमेडिटेड जे फटके आहेत ना ते बऱ्याचदा घातक ठरतात आणि तीच गोष्ट आपल्याला इथे पाहायला मिळाली आहे. बॅटरनं थोडंसं अंडर एस्टिमेट केलं आणि त्याचा फायदा इथे बॉलरनं नक्कीच उचललाय. वेल बोल्ड. सीधे बल्ले से बहुत अच्छे शॉट्स खेले जा रहे थे, अच्छे रन्स आ रहे थे,
लेकिन यहाँ पर कुछ अलग करने का प्रयास किया बल्लेबाज अजय ने और उसका फायदा मिला है गेंदबाज अतुल नरगे को। उनके खाते में ये पहली सफलता। टीम का स्कोर 45-45, 2 विकेटों के नुकसान पर। थँक्यू व्हेरी मच सन्माननीय बाळकृष्ण म्हात्रे सर, बीटी सर यांना विनंती करतो की आपण या प्लीज मान्यवर कक्षामध्ये. आपलं स्वागत आहे. बालचंद्र म्हात्रेजी, बीटी सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. धावसंख्येनं भरपूर मोठा जोर घेतलाय. मगाशी अजय आपण एक प्रोजेक्टेड स्कोर विचार करत होतो की 70-75, मात्र आर डी संघाचं नाव काय आहे? आर डी स्पोर्ट्स 7575. 75 त्या आम्हाला अशीच गाठायची आहे आणि त्यासाठी आमचे फलंदाज आग्रही आहेत. पण जबरदस्त सुरुवात. 45 धावा, 2 गडी बाद. टीम आर डी स्पोर्ट्स 7575. ललित आया है बल्लेबाजी के लिए। छोटे बैकलिप का इस्तेमाल करते हुए बहुत ही खूबसूरत एक्स्ट्रा कवर ड्राइव, लेकिन वहां पर डीप में प्रोटेक्शन है। अच्छे स्ट्रोक के साथ शुरुआत, सिंगल के साथ खाता खोलते हुए ललित। देखिए प्रोजेक्टेड स्कोर आप देखोगे तो 100 के ऊपर नजर आ रहा है। हेलो, मौजूदा रन रेट 16 के भी थोड़ा सा ऊपर है, तो बहुत अच्छी स्थिति में फिलहाल कही जा सकती है आरडी 7575। तीसरे ओवर का खेल जारी है। रन संख्या 46, 2 विकेटों के नुकसान पर। मनीष तारवी 28 पर बैटिंग करते हुए। और मिस टाइम स्ट्रोक, लेकिन कोई खिलाड़ी मिड ऑफ पर नहीं है। गेंदबाज पीछे दौड़े जरूर, लेकिन थोड़ी सी उनके पहुंच से बाहर थी। खेलना चाहते थे कहीं ना कहीं मिड विकेट की तरफ, लेकिन बल्ले की टो इन पर टकराई थी। अंतिम गेंद पर भी सिंगल और इसके साथ ही बहुत अच्छा ओवर समाप्त हुआ। सफल ओवर रहा ये अतुल नरगे का, उनका सफल स्पेल। 2 ओवर में 20 रन देकर 1 विकेट और 3 ओवर के समाप्ति पर रन संख्या 47, 2 विकेटों के नुकसान पर। टॉस गंवाने के बाद पहले बैटिंग करती हुई टीम आरडी 7575। चांगलं षटक नक्कीच म्हणण्यावं लागेल, कारण 2 षटकात 39 धावा होत्या. तिसऱ्या षटकात जर विचार केला तर चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. फक्त 8च धावा इतिहाला आणि 1 विकेट सुद्धा आले, त्यामुळे कुठेतरी कमबॅक झालंय. मात्र या कमबॅकला जी कंटिन्युटी हवी आहे ती नक्कीच द्यावी लागेल, कारण प्रत्येक मॅच किती इम्पॉर्टंट आहे. या एकूणच केपीएलचा जर विचार केला ना तर प्रत्येक 4 संघांसाठी 1 दिवस. धावसंख्या झाली ती म्हणजे 47, गडी बाद 2, 3 षटकांची समाप्ती आणि आपल्याला निश्चितच हा इनिंग ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रॅटेजिक टाइम आउट पाहायला मिळतोय. मात्र जी गोष्ट सांगत होतं की केपीएल म्हणजे काय, तर पहिल्या 4 संघांसाठी जी 4-4 संघ येत आहेत, प्रत्येक दिवशी लढत आहेत, त्यांचं कॉम्पिटिशन आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 सामन्यात पराभूत होणारा संघ बाहेर जातोय या एकूणच स्पर्धेच्या, आणि त्याला पुन्हा एकदा 1 वर्ष ती वाट पाहावी लागते. तर भरपूर डिफिकल्ट स्पर्धा आहे असं जर विचार केला तर. त्यामुळे तुमची तयारी किती, मला वाटतं केपीएलची तयारी ही मुलं सगळी आपले खेळाडू नक्कीच 1-2 महिना अगोदरपासूनच करत असतील, नो डाऊट. कारण इथे चांगलं प्रदर्शन करत असेल तर त्याची चर्चा संपूर्ण वर्षभर चालते. नक्कीच गोष्ट आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया शुभेच्छा या स्पर्धेला. कल का मुकाबला था एसके और रुद्र राइडर्स के बीच में, तो रुद्र राइडर्स ने जीता। कल का खेल बहुत बेहतरीन रहा था रुद्र राइडर्स का। जब उन्होंने मुझे अच्छा खेली थी, लेकिन रुद्र राइडर्स ने काफी मारे मजबूत बोलता है। लेकिन देखिए आज का दिन कॉलेज के टीम के नाम रहता है। इसके बाद पहला मैच चलता है, लेकिन 1 मैच बोर्ड पर लगभग 16 रन के हिसाब से रन बना रही है आरडी 7575। भले ही 2 विकेट सीधे हैं, तो सब मुझे नहीं लगता है कि इसका कोई ज़्यादा मलाल रहेगा। हालांकि जब दूसरा विकेट गिरा तो बैट्समैन उनसे दिलाते हैं कि जिस तरह से हमें वो गलत स्ट्रोक दिलाते हैं, इसलिए बल्ले रहते हैं मार्केट के बल्ले लेकिन अपनी गलती की वजह से पहले राउंड है। नो डाऊट. पाहूया चौथ्या षटकासाठी ऑप्शन आहे तो म्हणजे सोनू यादवचा. कलात्मकता दिसेल का, प्रयत्न ते करतील का? फुल टॉस डिस्पॅच केलंय. सगळ्यात मोठा षटकार असेल. नो बॉल सुद्धा घोषित केलंय. सोनू आलं आणि सोनूला बाहेर पाठवलं. षटकार. सोनू आए और तोहफा लेकर आए हैं। पहली गेंद बीमर, उसको डिस्पैच करते हुए मनीष तारवी। और देखिए सायरन तो बच चुका है, अगली गेंद फ्री हिट है। एक और अच्छा मौका मनीष तारवी के पास, फिर से उड़ाया है स्लॉग स्वीप,
इस बार गेंद जाएगी मैदान के बाहर, एक और छक्का। थँक्यू डीजे. चेंडू द्या प्लीज, चेंडू द्या लगेच. हम कहां पर 70-75 की चर्चा कर रहे थे, बल्लेबाज शायद वो ट्रिपल फिगर के बारे में ही सोच रहे हैं, वो मैजिकल फिगर शायद हो सकता है. नो डाऊट तो विचार करावा लागेल, कारण हे षटक सुरू होण्याअगोदर जर विचार केला तर मनीष टारवी 29 धावांवर नाबाद होता. मात्र जशी इथे सुरुवात झाली त्याने 12 धावा अजून ऍड केला आणि आता तो पोहोचला 41 वर. इंडिव्हिज्युअल कामगिरी देखील या केपीएल मध्ये भरपूर महत्वपूर्ण आहे. अभी तक इस सीजन में कोई भी अर्धशतक देखने को नहीं मिला है, आयुष हमें जानकारी देते हुए, तो ये बहुत अच्छा मौका है. चौथे ओवर की तो अभी शुरुआत हुई है, काफी गेंदे उनके पास, धुआंधार बैटिंग करे. मात्र 10 गेंदों में 41 रन, बल्कि 2 हाफ सेंचुरीज बनी है. चलिए आयुष थोड़ा सा करेक्शन करते हुए, शायद आज उनका भी पहला दिन है यहाँ पर. बैकफुट पर बहुत ही अच्छा शॉट, गैप ढूंढा है लेकिन डीप में खिलाड़ी पहुंचे हैं. ओहो, थोड़ा सा मिसफील्ड, उसका फायदा उठाएंगे बल्लेबाज. 2 रन कंप्लीट, स्कोर आगे बढ़ता हुआ 62 रन 2 विकेटों के नुकसान पर. गेंद के मेरिट पर खासतौर पर शॉट्स लगाए हैं, ये सबसे अच्छी बात है बल्लेबाज मनीष की. फील्डर है पीछे का कॉर्नर की तरफ. अब की बार दूसरे रन का कोई मौका नहीं है, सिंगल से ही संतुष्ट करना पड़ेगा. 63 धावा फलकावर लागले टीम आरडी स्पोर्ट्सच्या 7575 च्या. घातक सुरुवात आहे, नो डाऊट. जितकी मोठी धावसंख्या तितका मोठा प्रहार आणि तितका मोठा निश्चितच बदला आपल्याला पाहायला मिळणार आहे या मॅच मध्ये. कारण दुसऱ्या बाजूला जो संघ आहे बाबा स्पोर्ट्स 9191 या संघाची देखील एक वेगळी कहाणी आहे आणि त्यामुळेच त्यांनाही अंडरस्टिमेट करून चालणार नाहीये. कारण इथे चुकीला कुठेच माफी नसते. आणि पाहूया पुन्हा एकदा हा थरार समोर खेळले, अजून एक मोठा फटका, ऍड होतील धावा 6. अफलातून फटकेबाजी टीम स्पोर्ट्स आरडी स्पोर्ट्स 7575 ची. ग्रेट बॅटिंग. निश्चित रूप से गलतियां हो रही है, ये बिल्कुल ओवर पिच गेंद थी और बिल्कुल सामने डाउन द विकेट उठाकर खेला है. क्लीन स्ट्राइक, गेंद को बिल्कुल नींबू बना दिया है. ये देखिए, लंबा ऊंचा स्ट्रोक, ललित के बल्ले से इस बार प्रहार 6 रन. ये तो ऐसे है संकेत जी की आग पहले ही लगी हुई है और ऊपर से गेंदबाज जो है सोनू उसमें तेल डालने का काम कर रहे हैं. नक्कीच ही गोष्ट आपण म्हणू शकतो. मात्र एक गोष्ट इथे लक्षात येते की टीम बाबा स्पोर्ट्स 9191 आतापर्यंत जर गोलंदाजी बघितली तर एक एव्हरेज गोलंदाजी मला वाटते आणि त्याचा योग्य फायदा बॅटर उचलत आहेत. हा चेंडू देखील लो फुलटास होता. अगदी आपण बघतोय डीप स्क्वेअर लेगला हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना दिसतोय. लेट्स सी द अंपायर डिसिजन. इट्स अ बेगी षटकार येतोय. अजून एक केपीएल षटकार. षटकारांची पहिल्याच आजच्या दिवसातील पहिल्याच सामन्यात अक्षरशः रांग लावली आहे. आसमान तो साफ सुथरा है लेकिन छक्कों की मूसलाधार बारिश हो रही है कामन के आयशा क्रिकेट ग्राउंड पर. गति में परिवर्तन किया था, पीछे फील्डर भी थे, वहां पर प्रयास अच्छा था फील्डर का लेकिन उनके पहुंच से थोड़ी सी बाहर रही. बहुत ही बढ़िया लैप स्वीप की तरह खेला हुआ स्ट्रोक था, अच्छी टाइमिंग. ये बेहतर है, ये बहुत अच्छी गेंद है. ये कहां पर छुपा कर रखी थी. यॉर्कर्स तो नदारद रहे हैं अभी तक के खेल में, लेकिन ये पहली परफेक्ट यॉर्कर, उसको सम्मान देते हुए बल्लेबाज ललित. इसके साथ ही ओवर की समाप्ति. एक और खर्चीला ओवर रहा. 4 ओवर के 75 रन 2 विकेटों के नुकसान पर. आरडी 7575, सब कुछ 75. आरडी 757 काय इनिंग फुलवलंय. अगदी आपण बघतोय या मोठ्या धावसंख्येची इनिंग आपल्याला पाहायला मिळते. अगदी 4 षटकात 75, 2 षटकात अजून किती, आणि 100 पाहायची आहे. नो डाऊट आमच्या प्रेक्षकांना 100 पाहायची आहे. पहिल्या षटकात धावा 12, सरासरी 12, 2 षटक्या धावसंख्या 39 ते 27 धावांचं पॉवर प्लेचं षटक 8वा. त्यानंतर एक चांगलं षटक आलं, फक्त 8 धावा खर्च झाल्या. मात्र या षटकात अगदी 47 वरून उडी 75 वर गेली आहे. हे आहे कामनचं क्रिकेट, हे आहे केसीएचं क्रिकेट. आणि त्यामुळेच या मुलांच्या या प्रगतीकडे नक्कीच आपण अतिशय पॉझिटिव्ह पद्धतीने पाहिलं गेलं पाहिजे.
भविष्य काळात ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कामांच्या या परिसरातील ही सगळी मुलं नक्कीच आपला दबदबा दाखवतील, याबद्दल शंका नाहीये. ग्रेट बॅटिंग. जहाँ बहुत ही उम्दा बल्लेबाजी चल रही है और ये बहुत ही बेहतरीन प्लेटफॉर्म है इन सभी क्रिकेटर्स के लिए. टेनिस क्रिकेट फल फूल रहा है, बहुत अच्छी अपॉर्चुनिटीज आजकल टेनिस क्रिकेटर्स को मिल रही है. गली से लेकर स्टेडियम तक अब हमारे खिलाड़ी पहुंच रहे हैं और कहीं ना कहीं इस तरह के टूर्नामेंट्स खेलकर ही वहां पर पहुंचा जा सकता है. ये कॉम्पिटिटिव क्रिकेट है, फ्रेंचाइजी क्रिकेट है, लेकिन इसमें एक चीज़ होती है कि विनिंग फार्मूला ढूंढना इतना आसान नहीं होता है किसी भी टीम के लिए. नेवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए रोशन 44 पर है. मनीष लॉफ्ट किया है, ऊंचाई बहुत है और दूरी भी मिल जाएगी. 6 रन, इसके साथ ही अर्धशतक पूरा होता हुआ मनीष का. क्या गजब की बल्लेबाजी की है, मात्र 13 गेंदों में हाफ सेंचुरी. लाजवाब बैटिंग. चेंडू 50 धावा. काय बॅटिंग केलंय. अगदी आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये युवराज सिंगकडे बघतो, 12 चेंडूमध्ये त्यांनी 50 धावा केल्या होत्या. मात्र इथे कामन क्रिकेटच्या असोसिएशनच्या या KPL सीझन 6 मध्ये एंटरटेनमेंट फिक्स आहे, हे हेमंत पाटील यांचं वाक्य. आणि आजच्या दिवसाची सुरुवात या कडक एंटरटेनमेंटने आपल्याला पाहायला मिळते. वेल प्लेड मिस्टर मनीष टारवी. एक और तोहफा लीजिए, वो भी कबूल है, दोनों हाथों के साथ कबूल करते हुए. नो बॉल भी है, नो बॉल पर सिक्सर. मनीष के इस शानदार अर्धशतक के लिए RD11 टीम के ओनर दुर्योधन वाघ और रविंद्र गोवारी साहब की ओर से 2000 रुपयों का इनाम. बीमर होता आणि नक्कीच ही धून वाजले, त्यामुळे धावांचा अजून अजून एक मंच उभा राहतोय टीम RD स्पोर्ट्स 7575 साठी. संघाची धावसंख्या आतापर्यंत 88 वर 2. फ्रीड गेंद, अच्छी गेंद, अच्छी लेन पर और सटीक लाइन और लेन पर गेंदबाजी बहुत अधिक हुई नहीं. आपने देखा कि स्लॉट में गेंदबाजी हुई है, बिल्कुल ओवरपिच गेंदें बहुत देखने को मिली या फिर फुल टॉस बीमर गेंदें देखने को मिली है, जिसका पूरा फायदा उठाया है बल्लेबाजों ने. मार्जिन ऑफ एरर बहुत कम है इस विकेट पर बॉलर्स के लिए. और फिर से ऑफ स्टंप के बाहर रखा और छकाया. आतापर्यंत या सामन्यात अजय जर विचार केला, तब्बल 10 षटकार. कॅन यू बिलीव्ह, 10 षटकार एका इनिंग मध्ये. दबदबा कायम आहे आणि तो असाच राहणार आहे. वेल प्लेड. रोशन उम्बर साड़ा इस बार स्लॉक स्विप किया है. काउ कॉर्नर पर खिलाड़ी देखते रह गए, उनके सिर के ऊपर से गेंद मैदान के बाहर. एक और 6. KPL का ये सिक्सर है, छठा संस्करण है और छक्कों की मूसलाधार बारिश हो रही है आज के इस पहले मैच में. पहले हाफ में 3 छक्के इस ओवर में भी लग चुके हैं. एक और जुड़ जाएगा, इस बार डिप स्क्वायर लेग की दिशा में. कमाल की हिटिंग, एक और सिक्सर. काय चाललंय काय चाललंय. थँक्यू डीजे, तुला थोडंसं थांबवत आहे. हा सकाळची ओपनिंग काय झालंय, सन्माननीय सचिन गाग साहेबांनी अफलातूनरित्या इथे ओपनिंग केलंय आणि त्याचं कारण त्या ओपनिंग नंतर आलेले हे वादळ आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 100 झाली, टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. टीम RD स्पोर्ट्स 7575 आम्ही थांबणार नाही आहोत आणि त्या दृष्टीने अजून पावलं. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, मात्र इथे निश्चितच थोडासा क्रॉस खेळण्याचा प्रयत्न होता. लेट्स सी द अंपायर डिसिजन. अजून एक धाव वाढते. संघाची धाव संख्या 101. लग्न सराईचे दिवस आहे टाकलाय. ये कहीं 130-40 की तरफ ना जाए, वो कुछ नजर तो आ रहा है फिलहाल. 68 पर बैटिंग कर रहे हैं मनीष तारवी. मात्र 17 गेंदे खेली, यानी कि 400 का उनका स्ट्राइक रेट है. छक्कों की भाषा बोले है. ये ओवर काफी लंबा चल रहा है. इस बार ऑन द राइज दूर से खेले हैं, मिस टाइम स्ट्रोक. कवर पॉइंट के खिलाड़ी गेंद के नीचे और कोई गलती नहीं. आखिरकार आउट होते हुए मनीष तारवी, लेकिन क्या खूबसूरत पारी खेलने के बाद पेविलियन में लौट रहे हैं. ग्रेट बॅटिंग, ग्रेट बॅटिंग. 68 धावा, 18 चेंडू. एक मोठं रिसेप्शन त्याला नक्कीच मिळणार आहे.
मात्र इथे जेवढे तमाम क्रीडा रसिक उपस्थित झाले त्यांना विनंती करतो या इनिंग साठी एकदा निश्चितच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वेल प्लेड मिस्टर मनीष तारवी. 18 चेंडू 68 धावा. जबरदस्त मनोरंजन किया है आज सुबह उन्होंने सभी दर्शकों का. एक से बढ़कर एक शॉट्स खेले उन्होंने. कवर के ऊपर हमें छक्का देखने को मिला, बॉलर के ऊपर से उन्होंने छक्के जड़े और मिड विकेट काउ कॉर्नर का जो इलाका था वो तो उनका मन पसंदीदा इलाका है, उसमें कोई संदेह नहीं है. लेकिन गजब की बैटिंग करने के बाद आउट हुए हैं. 18 गेंदों में 68 बनाए, 4 गेंदों में 13 पर ललित बैटिंग करते हुए. अभी भी एक गेंद इस ओवर में शेष है और रन संख्या 101, 3 विकेटों के नुकसान पर. चला नेक्स्ट मॅच साठी कॉल देतोय टीम 94 कामन आणि पोमन स्टील या दोन संघांना विनंती करतोय रेडी राहा. टीम कॅप्टन प्लीज टॉस साठी तुम्हाला यायचंय. ओव्हर नंतर या इनिंग ब्रेक मध्ये आपण करणार आहोत टॉस. बल्कि ओवर समाप्त हो चुका है. 2 डॉट डिलीवरीज डाली थी उन्होंने बीच में, स्क्रीन पर वो करेक्शन हो जाएगा. तो 5 ओवर के बाद 101 रन, 3 विकेटों के नुकसान पर RD 7575 नए बल्लेबाज नंबर 5 पर आकाश नॉन स्ट्राइकर से इन पर रहेंगे. कैच के रूप में अंतिम गेंद पर आउट हुए थे पिछले ओवर में बल्लेबाज मनीष तारवी. तो स्ट्राइक ललित के पास है. सेट बैटर माने जा सकते हैं, भले ही 4 ही गेंदें खेली है, लेकिन जिस तरह के शॉट्स उन्होंने खेले हैं निश्चित रूप से वो काफी सेट बल्लेबाज की तरह नजर आए हैं. क्रीज पर काफी ऑर्गेनाइज नजर आए हैं. थ्रू द लाइन स्मैश किया है, झन्नाटेदार शॉट, 6 रन. सेव्हन फाय आज मला वाटतं कमळाकर जाधव साहेबांनी चांगली व्यवस्था केली आहे सकाळी. मला राहून राहून वाटते ही गोष्ट. दिनेश का भी स्वागत हुआ है सिक्सर के साथ, लेकिन ये पलटवार है उनका टॉप एज. कोई गलती नहीं विकेट कीपर द्वारा. दूसरी गेंद पर सफलता. अच्छी सोच यहाँ पर गेंदबाज धनेश वाघ की. एंगल बनाया उन्होंने राउंड द विकेट्स जाकर और थोड़ा दूर डाला था गेंद को. टप्पा पड़ने के बाद और दूर निकल रही थी गेंद, बल्लेबाज से बाहर जा रही थी और थोड़ा अतिरिक्त उछाल भी था. शॉट पर कंट्रोल नहीं प्राप्त कर पाए ललित और आउट होकर पेविलियन में लौटते हुए. लेकिन अच्छा कैमियो खेला उन्होंने. 19 बनाए मात्र 6 गेंदों में. अजय जर विचार केला तर आजचा दिवस आपण बघतोय 14 फेब प्रेमाचा दिवस आहे आणि क्रिकेटवरचं हे प्रेम कधी कमी होणार नाहीये. आणि सातत्याने या क्रिकेटच्या प्रेमामुळेच तुम्हा आम्हाला या मैदानात यावं लागतंय आणि एकमेकासमोर उभं ढाकून असा खेळ दाखवावा लागतोय. मनापासून कौतुक आहे. या क्रिकेटला सलाम आहे ज्यांनी तुम्हा आम्हाला जोडलंय. दिनेश आए हैं, आते ही घुमाने का प्रयास, थोड़ी अपील हो रही है वहां पर, लेकिन शायद मुझे ऐसे लगता है कि गेंदबाज डेंजर एरिया में आ गए थे. और यहाँ पर रनआउट का अवसर, स्टंप्स बिखेर दिए विकेट कीपर ने और तीसरे अंपायर की मदद ली जा रही है. ये देखिए बिल्कुल वो एलबीडब्ल्यू का जो डिसीजन है अंपायर कैसे आपके पक्ष में देंगे. जब आपने गेंद डालने के बाद वो डेंजर एरिया में आ गए, आप बल्लेबाज और अंपायर के बीच में जब आप आ जाते हो, यहाँ पर आपने टेनिस बॉल क्रिकेट में तो आपको वो निर्णय आपके पक्ष में मिलने वाला नहीं है. और ये आउट है. बहुत दूर रह गए बल्लेबाज. दूसरे रन के चक्कर में दिनेश 7वीं रन आउट. काय जबरदस्त रिप्ले आपल्याला पाहायला मिळाला. दूध का दूध पाणी का पाणी, क्रिस्टल विजन, जशा क्रिस्टल ट्रॉफीज आहेत तशा एकदम क्रिस्टल कामगिरी ते प्रिन्स मोहितची आपल्याला पाहायला मिळते. थँक्यू व्हेरी मच. 108 डावा आणि या गडी जर बघितली तर निश्चितच बाद झालेत आतापर्यंत, ते म्हणजे 5. निंबा संघ गारद झालाय, मात्र ही कामगिरी महान आहे, अगदी महान आहे. आतापर्यंत जर बघितलं तर मागच्या 3 दिवसात धावा पाहिल्या आपण, मात्र 100 ओलांडताना पाहिली नव्हती आणि ती 14 फेब्रुवारीचा दिवस उजाडलाय. आणि कदाचित आपण या सगळ्या गोष्टीचे साक्षीदार आहोत आणि आपण निश्चितच इथे नशीबवान आहोत असंच मला लागेल. वैलेंटाइंस डे जरूर है, लेकिन गेंद और बल्ले के बीच में कभी मोहब्बत नहीं होती है. महेश नए बल्लेबाज 108 स्कोर बोर्ड पर लग चुके हैं. आखिरी ओवर का खेल चल रहा है. पहली गेंद पर छक्का लगा इस ओवर में, लेकिन उसके बाद अच्छी वापसी करते हुए धनेश वाघ. हालांकि अभी भी 3 गेंदें बची हुई है. बायत के बल्लेबाज महेश ऑन स्ट्राइक.
शॉट अच्छा है, लॉन्ग लेग की दिशा में वहां पर फील्डर मौजूद है, एक से अधिक रन्स मिलना वहां पर मुश्किल, सिंगल से ही संतुष्ट होना पड़ेगा। स्कोर आगे बढ़ता हुआ 109 रन। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी हुई है, खासतौर पर मनीष ने जिस तरह से वो पावर हिटिंग उनकी देखने को मिली, काबिल तारीफ बल्लेबाजी। याही षटकात आतापर्यंत जर विचार केला तर 8 धावा आलेत. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक इथे गोलंदाजाने केलंय. त्यामुळे कुठेतरी बाबा स्पोर्ट्स 9191 संघ देखील विचार करतोय. सकाळचा सत्र आहे, धावा होत आहेत, म्हणजे नंतर बॅटिंगला येताना सुद्धा आपल्याकडे सुद्धा ती संधी असणार आहे. पाहूया काय करते. वर पिच केलाय, चांगला चेंडू आहे. या चेंडूंची नितांत गरज होती, मात्र तसे गोलंदाज दिसलेच नाहीत आणि त्या गोलंदाजीचा फायदा, त्या गोष्टीचा फायदा जर बघितला तर बॅटरनं अतिशय चांगल्या पद्धतीने उचललाय. एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या 110. ये केवल दूसरी यॉर्कर गेंद थी इस पारी में, और जब यॉर्कर डालने का प्रयास किया कई बार तो वो फुल टॉस हुई गेंदें या फिर बिल्कुल हाफ वॉलीज मिली बल्लेबाजों को, जिसका भरपूर फायदा उठाया बल्लेबाजों ने। अगला मैच एक और बड़ा मुकाबला, टीम 94 कामन बनाम पोमन स्टील। इनिंग्स ब्रेक में टॉस किया जाएगा। थोड़ा सा धीमा करने में कामयाब रहे हैं इस ओवर में खेल को गेंदबाज। थोड़ा सा वक्त भी लिया जा रहा है। अगली गेंद आने से राउंड द विकेट, अक्रॉस द लाइन गेंद को खेल दिया है। डिप स्क्वायर लेग पर फील्डर मौजूद है वहां पर। दूसरे का प्रयास, लेकिन बहुत ही जोखिम भरा हो सकता है। ओ हो, चलिए आउट दे दिया है अंपायर ने। बल्लेबाज बहुत दूर रह गए थे, शायद पहले स्टंप्स बिखेर दिए थे वहां पर विकेट कीपर ने, लेकिन फिर भी बल्लेबाज बहुत दूर थे, तो बेल्स गिरने के बाद उन्होंने स्टंप उखाड़ दिया। ये देखिए प्रेजेंस ऑफ माइंड उनका देखने को मिला है। तो विकेट का पतन होता हुआ आखिरी ओवर में विकेट्स गिरते रहे। कुल रन संख्या 111 नेल्सन, और 112 रनों की बहुत ही बड़ी चुनौती 6 ओवर्स में मुकाबला जीतने के लिए बाबा 9191 के सामने। चला टॉस साठी दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. दोन टीम कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये. दुसरा सामना आजच्या दिवसातला टीम 94 कॉमन हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे फॅम टीम आहे. दुसऱ्या बाजूने जर आपण बघितलं तर पोमन स्टील केपीएल मधली नवीन टीम आहे. अमोल म्हात्रे, त्यानंतर निखिल म्हात्रे, असलमभाई अँड ही टीम असेल. आणि मी विनंती करतोय टॉस बॉक्स मध्ये माननीय श्री मनोहरजी म्हात्रे यांना त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. आपण सुद्धा यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. हे प्रेझेंटेशन बॉक्स टॉस बॉक्स हाजी इनुस इब्राहिम शेख, स्पॉन्सर्स बाय असलमभाई शेख यांच्याकडून आपण बघू शकतो. ह्या टॉस बॉक्सवर एका बाजूने केसीए आणि दुसऱ्या बाजूने केपीएल आहे. केसीए किंवा केपीएल आपण कॉल करायचं आहे. पोमन स्टील कॅप्टन कॉल करतील. केसी इज कॉल अँड इट इज केपीएल. थँक्यू सो मच मनोहरजी म्हात्रे साहेब. मी तुम्हाला विनंती करतो पुन्हा एकदा आपण मुख्य मंचावर असं व्हायचं आहे. टॉस जिंकलेला आहे, काय घेणार? फिल्डिंग. फिल्डिंग करण्याचा जो तुमचा निर्णय आहे याच्या मागचं काय तुमचं गेम प्लॅनिंग आहे? समोरच्या टीमला कमीत कमी धावामध्ये थांबवायचं. काय विचारत कितीपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल तुमचा? 60 पर्यंत. समोरच्या टीमचा तुम्ही अभ्यास केला असेल तर कुठले त्यातले फलंदाज आहेत त्यांना लवकर बाद करण्याचा प्रयत्न असेल? सगळेच प्लेयर चांगले आहेत. ग्राउंडमध्ये आम्ही बघू. आणि तुमचा जो संघ आहे कसं वाटते तुमची साईड? माझी साईड प्रॉपरच आहे. सर्वांनी 100% दिलं तर नक्कीच रिझल्ट चांगले येईल. केपीएल सीझन 6 हे आयोजन कसं वाटतंय? खूप सुंदर आयोजन आहे. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक. टॉस हारलेला आहे आणि टॉस जर जिंकला असता तर काय घेतला असता? फिल्डिंगच घेतली असतं. तर बॅटिंग आलेली आहे. समोरच्या टीमला एक चांगला टार्गेट देण्याचा प्रयत्न असेल तर जे तुमचे बॅटर आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? काय नाही, चांगली बॅटिंग करा तुम्ही आणि जास्तीत जास्त रन करा. समोरची टीम सुद्धा मजबूत टीम आहे. समोरच्या टीमचा तुम्ही अभ्यास थोडासा केला असेल तर कुठले त्याचे फलंदाज आहेत ज्यावेळेस तुम्ही गोलंदाजी कराल त्यावेळेस त्यांना लवकर बाद करण्याचा प्रयत्न कराल? काय नाही, कोणी पण तर चालूनच जातं. जास्तीत जास्त आमचं राहिलवर फोकस आहे. काय लवकर त्याला कमी हे करू, आऊट करू आम्ही.
आणि आयोजन कसं वाटतंय? आयोजन तर मस्तच आहे. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक. हे होते दोन्ही टीमचे कॅप्टन आणि टॉस जिंकला तो हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे फ्रॉम टीम 94 टीमने आणि प्रथम त्याने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. जाऊया आपण कैलासवासी अरुण धर्माजी पाटील कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी सज्ज असतील संकेत पाटील. थँक्यू हेमंत सर. 112चा पल्ला गाठायचा आहे. मोठं लक्ष पहिल्या सामन्यात, इतकं मोठं लक्ष. पंचांचा इशारा येतोय. सज्ज आहोत आम्ही आणि सज्ज आहे तिथे टीम. बाबा 9191. मजा येणार आहे या मॅचला. थोडंसं रंगत पाहायला मिळेल नो डाऊट, कारण बॅटिंग लाईनअप मोठी आहे आणि बॅटिंग लाईनअप मोठी असल्यामुळे ही धावसंख्या वाटते तितकी सोपी नाहीये. तरी सुद्धा चॅलेंज उपस्थित करावं लागेल. खास करून पहिली पॉवर प्लेची 2 षटकं समोरच्या संघाने 39 धावा केल्या होत्या. त्याच्या तोडीस तोड जर तुम्ही कामगिरी केलीत तर ही धावसंख्या चेस होऊ शकते. लेट्स सी. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. केपीएलचा आजचा हा 4था दिवस आहे आणि हे 6वं पर्व आहे. वेलकम हेमंत सर. पहिला बॉल स्लॉट मध्ये होता. अतिशय स्टायलिश पद्धतीने चेंडूला ऑन साइडला टर्न केलाय. कॉर्नर रिजन मध्ये अतिशय चांगले क्षेत्ररक्षण झाले. या 2 धावा कंप्लीट. चांगलं क्रिकेट. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. कॉर्नर मध्ये 1 क्षेत्ररक्षक आहे. त्याच्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरला 1 क्षेत्ररक्षक ठेवलाय. मात्र हा चेंडू चांगल्या पद्धतीने उचलला होता. या 2 धावा पहिल्या चेंडूवर आलेत. सुरुवात चांगली केली सोनू यादव याने. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर मनीष तारवी. यावेळेला हवा तसा बॅटच्या पट्ट्यात बॉल येत नाही. वाईट स्पीडॉनच्या दिशेने बॉल जातो. पुन्हा एकदा डीप मधून फिल्डर येतो. चांगली फिल्डिंग. 1 रन कंप्लीट केली जाते. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल 3 वर. टेम्परामेंट भरपूर महत्वाची गोष्ट आहे क्रिकेटमध्ये आणि ते टेम्परामेंट आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे मनीष तारवीचं. अगोदर आपण बघितलं 18 चेंडूमध्ये 68 धावा. बराच काळ तो मैदानाच्या आतमध्ये होता. मात्र जशी इनिंग ब्रेक थोडासा मिळाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या संघाला लीड करण्यासाठी तो पहिल्या षटकामध्ये आले. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केलेत. मात्र या षटकात मोठा फटका द्यायचा नाही हा विचार आहे आणि त्यासाठी अगदी खोलवर डब्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल डावा उजवा कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागेल. वेळेकडे देखील लक्ष द्यावे लागेल, कारण अधिकृत वेळ आहे. त्या एकूणच वेळेमध्ये तुम्हाला त्या ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. केसीएचे जे नियम आहेत त्या नियमांतर्गतच तुम्हाला खेळावं लागणार आहे. नेक्स्ट बॉल मनीष तारवी टू रोशन. लाफ्ट केलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली आहे. विकेट येणार आहे, अगदी विकेट येणार आहे. हा फटका फसलाय, थोडासा हाफ हार्टेड फटका मला वाटला, मात्र तो रीच झाला नाहीये आणि ते पहिल्या गड्याचं पतन होत आहे अगदी पहिल्या ओव्हरमध्ये, पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. वेल बोल्ड मनीष तारवी. लागताना दिसतोय बाबा 9191 या टीमला. सुरुवात या ठिकाणी थोडीशी खराब म्हणू शकतोय, कारण मोठा पल्ला पार करायचा आहे. 112 धावांचं टोटल ठेवलेलं आहे. पहिल्या इनिंग मध्ये काय अटॅकिंग बॅटिंग केली आहे आणि 11 टीमने, आणि खरोखरच मनीष तारवी त्याच्यावर सर्वांच्या नजरा होत्या. 2 खेळाडू ज्यामध्ये आपण बघितलं अतुल ठाकरे ज्यांनी दुसऱ्या दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी केली, त्यानंतर आज नजर आहे ती मनीष तारवी यावर, आणि मनीषने सुद्धा जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. पण आपल्या बॉलिंग ट्रॅकवर हो चांगला बॉल, थोडासा कट झाला यावेळेला, बघितलं खाली सुद्धा राहिला होता, सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. हा तो डॉट बॉल. पेस व्हेरिएशन पाहायला मिळते, गतीमध्ये परिवर्तन, ही अतिशय चांगली गोष्ट म्हणेन मी, कारण ऍज अ पेसर गोलंदाज जर तुमच्याकडे या गोष्टी असतील ना, तर समोरच्या बॅटरला तुम्ही अडकवू शकता. मगाशी ज्या वेळा विकेट मिळाली तेव्हा देखील अगदी फिंगर रोल केले होते आणि त्याचाच वापर इथे पाहायला मिळतोय. यावेळेला आपटलाय चेंडू, अगदी आपटलाय. व्हेरी गुड बॉलिंग. गोलंदाजी कशी करावी याचं एक अतिशय चांगलं उदाहरण प्रात्यक्षिक दाखवताना मनीष तारवी इन्फॉर्म खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त कामगिरी, बॅटिंग करत असताना विथ द बॅट चांगली बॅटिंग केली.
विथ द बॉल सुद्धा चांगली बॉलिंग करताना दिसतोय या मॅच मध्ये मनीष तारवी. चांगली गती आहे यावेळेला, बघितलं गती जास्त होती. टर्न केला बॉलला, मिड विकेटला रनआउटची संधी, मात्र या ठिकाणी एक रन पूर्ण करतात दोन्ही सुद्धा फलंदाज. ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 112चं टार्गेट चेस करत असताना बाबा 9191 टीमचा स्कोर आहे 4 वर 1 विकेट. खराब सुरुवात म्हणावी लागेल बाबा 9191 टीमची. नो डाऊट, कारण आपण बघतोय रिक्वायर्ड रन रेट जो आहे तो भरपूर मोठा आहे आणि असं असताना ही सुरुवात नक्कीच करावं आहे, नो डाऊट. मात्र इथे मनीषचं कौतुक या गोष्टीसाठी, कारण पेस व्हेरिएशन, पहिल्या चेंडूवर 2 धावा आला होता त्यावेळा पेस जर बघितला तर ताशी 138चा पेस होता. दुसऱ्या चेंडूवर 1 सिंगल आली, ताशी 133चा स्पीड होता. तिसऱ्या चेंडूवर विकेट आली, ताशी 124चा स्पीड होता. त्यानंतर 2 डॉट बॉल आले, ते देखील अगदी 120च्या आतमध्ये. आणि हाताचा चेंडू जर बघितला तर फक्त 95 किलोमीटर पर वेगाने टाकला होता. थँक्यू व्हेरी मच प्रिन्स मूवीज, अतिशय चांगली व्यवस्था त्यांनी इथे दाखवली आहे. वेल डन. खूपच कमी टोटल पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर या खराब स्थितीमधून उभरावं लागेल या ठिकाणी या मॅच मध्ये बाबा 9191 या टीमला. आता जर बघितलं तर दोन्ही बॅटर चांगले बॅटर आहेत. सोनू यादव, त्यानंतर दर्पण अचोलकर KPL सीझन 4 मध्ये मॅन ऑफ द सिरीज ठरला होता. मॅन ऑफ द सिरीजची बाईक त्यांनी घेतली होती आणि हा सुद्धा एक चांगला खेळाडू, एक चांगला बॅटर म्हटला जातोय. आणि सोनू यादव पॉवर हिटर मध्ये एक महत्वाचा फलंदाज म्हटला जातो. तर ही जोडी टिकणं महत्वाची असेल बाबा 9191 या टीमला. बॉलिंग ट्रॅकवर यावेळेस बॉलर येतोय आकाश वाघ. समोरच्या एंडकडून पहिला बॉल घेऊन जाईल स्ट्राईक एंडला. आपण बॅटर बघतोय दर्पण अचोलकर आहे. या ठिकाणाहून हे शेवटचं पॉवर प्लेचं ओव्हर असेल. या ओव्हरमध्ये धावा बनवाव्या लागतील. आउटसाइड एज यावेळेला मोठा किनारा लागला होता आणि बघितला पण बॉल सरळ जातोय शॉर्ट पॉइंटच्या दिशेने. 1 रन पूर्ण केली जाते. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल 5 वर. 5 धावा झालेत अजूनही विजयासाठी. तब्बल 106 धावा करायच्या आहेत, 107 धावा करायच्या आहेत. त्यामुळे इथून पुढे फटके. मगाच्या इनिंग मध्ये आपण बघितलं तब्बल 13 ते 14 षटकार पाहिले आपण. आणि त्यानंतर तशीच तुम्हाला कामगिरी करावी लागेल, उत्तर द्यावं लागेल. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे, चेंडूला पाठवलंय काव कॉर्नर रिजन मधून अगदी बाहेर. आवाज ऐकला आणि षटकार आला. KPLचा थरार पाहतोय आपण, आलाय दमदार षटकार. थँक्यू डीजे. हेमंत सर, इथे पर्याय नाहीये. प्रत्येक षटकामध्ये जवळजवळ रिक्वायर्ड रन रेट जो आहे ना तो 22 आहे. आणि असं असताना प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला 3 मोठे हिट मारावेच लागतील. पहिल्या इनिंग मध्ये ज्याप्रमाणे हायलाइट्स क्रिकेट खेळलंय त्याप्रमाणे हायलाइट्स क्रिकेट आता खेळावे लागेल. ते बाबा 9191 टीमच्या बॅटरला. पुलचा हा चांगला फटका सोनू यादवच्या बॅट मधून. हा पॉवर हिटर बॅटर जरूर आहे, चांगली बॅटिंग करावी लागेल. ह्यावेळेस बघितला जबरदस्त फटका आहे. बॉलला उडवलं होतं पॉइंटच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी जातोय आणि चांगली फिल्डिंग पाहायला सुद्धा मिळते आपल्याला. 2 रन्स कंप्लीट करतात दोन्ही फलंदाज. 2 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 13 रन्स, 13 लॉस ऑफ 1 विकेट. चांगलं रिले क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळालं. आणि निश्चितच एक गोष्ट पाहायला मिळते ते म्हणजे प्रेझन्स ऑफ माइंड. क्रिकेटपट्टूमध्ये आज त्या गोष्टीची भरपूर गरज आहे, कारण स्ट्रीट स्मार्टनेस ही महत्वपूर्ण गोष्ट आहे एकूणच क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा वर पिच केलंय, समोर खेळलेत, अतिशय तडाखे बंद हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फ्लॅट षटकार, KPL षटकार. तुमच्या खूपच बाहेर हा बॉल सोडून दिला होता विकेट किपर साठी. वाईटचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त धाव मिळेल आणि धाव संख्या जाऊन पोहोचेल धाव फलकावर 20 धावा. आता आपण म्हणू शकतोय की ह्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिसतंय बाबा 9191 टीम. येस, नक्कीच तो स्टार्ट आता मिळत चाललाय. गरज देखील तीच आहे. स्विचिटचा प्रयत्न चांगला होता, नो डाऊट. आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी होती, मात्र इथे हा चेंडू वाईट ठरणार नाहीये. त्यामुळे निश्चितच पंचांकडे त्या नजरेने पाहू नका. अफलातून पंच या एकूणच KCAच्या KPLच्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहेत. त्या सर्व पंचांचं देखील मनापासून कौतुक आहे. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, उलटा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. पुल्यांचा बॉल यावेळेला फुलटॉस बॉलला जबरदस्त हिट.
बॉलला पाठवलाय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून सरळ 6 रनसाठी षटकार. ग्रेट बॅटिंग कमबॅक केलंय. पहिल्या षटकात निश्चितच आपण धावा तुकड्या बघितल्या आणि त्यानंतर निश्चितच दुसऱ्या षटकात आपण तब्बल 22 धावा बघतोय. कुठेतरी ते कमबॅक झालंय असं आपण म्हणूया, कारण समोरच्या संघानं कम्पॅरेटिव्हली जर विचार केला तर 2 षटकात 39 धावा केल्या होत्या. मात्र इथे धावसंख्या दिसतेय ती म्हणजे निश्चितच 26. संघ थोडासा मागे आहे, मात्र तरी सुद्धा ती विजयाची निश्चितच जिद्द दिसतेय आणि ती जिद्द मैदानाच्या आतमध्ये आहे. हे पाहताना क्रीडा रसिकांना देखील आनंद होतोय. जबरदस्त केपीएल. आपल्या मुख्य मंचावर मान्यश्री रत्नाकर सावंत यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. केपीएल साठी त्यांचा सुद्धा भरपूर सपोर्ट आहे आणि एक बॅनर आपण बघतोय काही रेखा सावंत यांच्या स्मरणार्थ तो त्यांच्याकडून स्पॉन्सर झालेला आहे. वेलकम मान्यश्री रत्नाकर सावंत, आपलं हार्दिक स्वागत आहे. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा कंटिन्यू बॉलिंगसाठी येतोय मनीष तारवी. मागच्या ओव्हरमध्ये 1 विकेट आणि फक्त 4 रन्स. गती वेगवान टाकतोय, गती चांगली आहे मनीषच्या गोलंदाजीमध्ये. लेदर क्रिकेटचं चांगलं ज्ञान आहे. लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा चांगला खेळताना दिसतोय मनीष तारवी. टेनिस क्रिकेटमध्ये तर त्यांनी या सीझनमध्ये भरपूर धूम मचवलेली आहे. जबरदस्त बॅटिंग. APL मध्ये सुद्धा चांगली बॅटिंग केली होती याच ग्राउंडवर. प्रत्येक टुर्नामेंटमध्ये चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग, ऑलराऊंडर परफॉर्मन्स करताना दिसतोय मनीष तारवी. हे भरपूर इम्पॉर्टंट ओव्हर आहे टीम बाबा 9191 स्क्वॉड साठी. लेट्स सी काय घडतंय. हा चेंडू डाऊन द लेग आहे. लेट्स सी द अंपायर डिसिजन. वाईटचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळते. अवांतर चेंडूनी इथे सुरुवात मनीष तारवीची तिसऱ्या षटकाची. धावांची गणितं भरपूर मोठी आहेत. 112 धावा आणि त्यामुळे प्रत्येक ओव्हरमध्ये 3 षटकार. कॅल्क्युलेशन, आता एक छोटं कॅल्क्युलेशन आपण हेच सांगूया. मनीषसाठी आणखीन एक पारितोषिक ज्ञानेश्वर भडांगे यांच्याकडून येते. 1000 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस बॉल बॅट ट्राईक होतं. मनीष थोडासा फॉल थ्रो मध्ये खाली वाकला होता. बॉल येतो लॉंग ऑफच्या दिशेने. दिनेश चांगली फिल्डिंग करतोय. 1 कंप्लीट होते धाव आणि 1 धावने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 28 रन. ज्ञानेश्वर भडांगे यांच्या मार्फत जी हाफ सेंचुरी पूर्ण केली होती मनीषने, त्याबद्दल त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मान्यवरांचा आभार आहेत. खरोखरच एखादी गोष्ट घडल्यानंतर तुम्ही ज्यावेळा पारितोषिक देताना ते अतिशय उत्साहवर्धक असतं. व्हॉट अ शॉर्टकट टायमिंग आहे. एक्सक्विजिट स्ट्रोक बाय मिस्टर सोनू यादव. अफलातून षटकार. थोडासा स्लॉट मध्ये बॉल होता आणि जसा बॉल स्लॉट मध्ये मिळाला त्या बॉलला सोनू यादवने पाठवून दिलं पार्किंग लॉट मध्ये षटकारासाठी. पॉवर हिटर शॉट सोनू यादवच्या बॅट मधून येतोय. ताकदवर हा फटका. थोडासा हेलिकॉप्टर शॉट सुद्धा खेळला होता. नो डाऊट. मात्र इथे जर विचार केला हेमंत सर तर थोडासा पेस कट केला होता आणि त्या पेस कट केल्यानंतर चेंडूच्या मागेच अतिशय चांगल्या पद्धतीने उभे होते सोनू यादव आणि क्लास सेटिंग दाखवली आहे. सोनू उभा आहे तोपर्यंत धावा येणार आहेत. या अगोदर सोनूच्या ज्यावेळा तो गोलंदाजी करत होता त्याच्यावर सुद्धा आक्रमण झालं होतं आणि कदाचित ती परतफेड आता या मॅच मध्ये सुरू आहे. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली 34. गडी बाद 1. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर मनीष तारवी. फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा जबरदस्त फटका आहे लॉंग ऑफच्या दिशेने. दिनेश हो कॅच सुटला जातो या ठिकाणी आणि सोनू यादवचा कॅच सोडणं म्हणजेच आपल्या टीमला संकटामध्ये नेण्यासारखं आहे. कारण सोनू यादवची बॅटिंग जर आता बघितली आपण, आतापर्यंत 4 षटकार ठोकलेले आहेत आणि त्याला जीवनदान देणं म्हणजे आपल्या पायावर कुऱ्हाडी मारण्याप्रमाणे आहे. नो डाऊट. मात्र हा झेल का सुटला ह्याची कारण मीमांसा जर केली तर अगोदर त्यांनी लाईन बघितली. चेंडूवर नजर नव्हती. कारण सकाळचं जे वातावरण आहे सध्या आता वर सूर्यप्रकाश येत चाललाय आणि असं असताना चेंडूवर नंतर नजर देणं कठीण होऊन बसायचे. यावेळेला हा पाडा स्ट्रोक आहे. इथे क्षेत्ररक्षक आकाश सोडणार नाही हा झेल, त्यामुळे परतावा लागेल. ते म्हणजे बॅटर दर्पणला अजून 1 विकेट. ती म्हणजे दुसरी विकेट आली आहे. संघाची धावसंख्या आहे 35.
एक मोठं प्रेशर आहे की धावसंख्या मोठी चेस करायची आहे, त्यामुळे मोठे फटके मारावेच लागतील आणि तो प्रयत्न या ठिकाणी करताना दिसला दर्पण अचोलकर. मात्र हा फटका टायमिंग प्रॉपर नव्हतं, या फटक्यामध्ये जास्त ताकद झोकली नव्हती आणि लॉंगच्या दिशेने आकाश वाघने चांगला कॅच घेतला आणि विकेट मिळवली. ही दुसरी विकेट जाते बाबा 9191 या टीमची. कमलाकर बिस्तू जाधव, त्यानंतर प्रदीप म्हात्रे फ्रॅम टीम आहे. चांगला सपोर्ट भूषण कामनकर यांचा सुद्धा आहे या टीमला. आणि दुसऱ्या बाजून जर आपण बघितलं तर रवी गोवारी अँड दुर्योधन वाघ फॅम टीम आपण बघतोय. RD 7575 दोन्ही मजबूत टीम आहेत, मात्र जो चांगला खेळ करेल तोच या ठिकाणी जिंकेल. आजचा दिवस कोणाचा, कदाचित ही उक्ती आज समोर असेल. नवीन बॅटर येतोय तो म्हणजे जयेश पाटील, डावखरा बॅटर आहे. किती धावा या एंडनं तो बनवेल ही देखील उत्सुकतेचा प्रश्न असेल. चेंडू टप्पा पडल्यानंतर बाउन्स बघा अफलातून आणि एक वेगळं ऍक्शन आहे. कौतुक आहे ते म्हणजे मनीषचं, कारण टप्पा आपण बघतोय ज्यावेळेला तो चेंडू रिलीज करतोय त्यानंतर त्याचा फॉलो थ्रू बघितला ना तर क्रॉस फॉलो थ्रू आहे. आणि असं असताना एक तो वेगळा अँगल, तो हात त्या बाजूला घेऊन जाणं, त्यामुळे बॅटरला भरपूर तो समरमाट टाकू शकतो आणि तीच गोष्ट इथे पाहायला मिळते. व्हेरी गुड बॉलिंग, षटकार खाल्यानंतर चांगला कमबॅक. हो, ब्लॉकर मध्ये हा बॉल बॅकलिपला खाली घेऊन खेळण्यास भाग पडलं जयेश पाटीलला. प्रत्येक बॉल वेगळ्या पद्धतीने टाकताना दिसतोय गोलंदाज मनीष तारवी. ओव्हरची होते समाप्ती. षटका लागल्यानंतर काय जबरदस्त कमबॅक केलंय, कुठल्या प्रकारचं प्रेशर घेतलं नाहीये ते मनीष तारवीने. 2 षटक टाकले, 2 षटकामध्ये धावा खर्च केलेल्या आहेत तब्बल 13 आणि विकेट मिळवले आहेत ते 2. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघू शकतो आपण, धावफलकावर आहे 35 रन 2 गडीच्या मोबदल्यात. घेऊया आपण स्ट्रॅटेजिक टाइम आउट. इनेश एंटरप्राइजेस, ईशान एंटरप्राइजेस, प्रशांत गुप्ता. स्ट्रॅटेजिक टाइम आउट. KPL आपण बघतोय, KPL कमिटी आहे ज्याचे अध्यक्ष आहेत माननीय श्री हजरतभाई शेख, कार्याध्यक्ष संजयभाई म्हात्रे, कार्याध्यक्ष राजूभाई म्हात्रे, त्यानंतर उपाध्यक्ष कमलाकर जाधव, खजिनदार प्रकाश देवळीकर, त्यानंतर देवेंद्र भोसकर, सचिन घाग सचिव. आणि कालची जी 4थी मॅच होती त्याचा आपण हा नक्कीच हायलाइट्स बघूया. जी मॅच आपण बघितली वर्सेस जय श्रीराम अँड मॅक मॉन्स्टर. प्रवीण पाटील काल जास्त काही करू शकला नव्हता. प्रवीण पाटील आपण बघितलं हा कॅच रूपीने तो बाद होतोय. ही कालची 4थ्या मॅचची हायलाइट्स, अस्तित्वाची ही लढाई होती जय श्रीराम टीमसाठी. मात्र जय श्रीराम टीम या मॅच मध्ये थोडीशी मागे पडली होती. अमान शेख आणि हा बघितलं आपण क्लीन बोल्ड बाद झाला होता फलंदाज. पूर्ण सिनेमॅटिक पिक्चर बनवलेला आहे HJ ब्रदर्सच्या माध्यमातून. 35 झालेले आहेत आणि कितीची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी? 77 धावांची आणखीन आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. हायलाइट्स दाखवलं जात आहे. अतिशय चांगलं टेलिकास्ट, बीन्स मूवीज चांगलं कॅप्चरिंग केले जाते ते HJ ब्रदर्सच्या माध्यमातून. आणि काल आपण बघितलं तर मॅक मॉन्स्टर ही टीम, जी टीम क्वालिफाय झाली होती सुपर 8 मध्ये. जाऊया आपण मॅच कडे. 3 षटकात असून आपण बघतोय तब्बल आणि तब्बल 77 धावा करायचे आहेत. रिक्वायर्ड 100 आता आपण बघतोय 25च्याही पलीकडे गेलाय. या मॅच मध्ये परतायचे दूर कापलेत किंवा काय, मात्र जोपर्यंत आयकॉन खेळाडू सोनू यादव आहे तोपर्यंत या मॅच मध्ये अजूनही टीम बाबा 9191 हा संघ परतू शकेल. गरज आहे मोठ्या फटक्यांची, ते फटके येणार का? गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे करण. समोर खेळले, चांगला फटका आहे, जबरदस्त, अगदी तोडू फटका, षटकार. हा महत्वाचा बॅटर आहे. हे बघितलं आपण, चांगला फटका, आणखीन एक स्टेट डाऊन द ग्राउंड. सरळ पुन्हा एकदा बाउंडच्या बाहेर पाठवला बॉलला सोनू यादवने षटकारासाठी. 6 येतात टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 41 रन्स.
सोनू यादव जोपर्यंत विकेटवर राहील ना तोपर्यंत अशा पल्लवीत राहतील बाबा 9191 टीमच्या. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा करण, पहिल्याच बॉलवर करणचं स्वागत केलंय षटकाराने. हेलिकॉप्टर उडवलंय या वेळेला थोडसा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, वन बाउन्स निघून जाईल बाउंडच्या दिशेने, 4 रनसाठी चौकार. पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा आलेत. 18 चेंडू मध्ये 77 ची गरज होती. 2 चेंडू संपले म्हणजे 16 चेंडूंचा खेळ राहिलाय. 10 धावा तिथूनही कट झाल्यात. अजूनही आता 67 धावांची गरज आहे. या फटक्यामुळे निश्चितच धावसंख्या फुगत राहील. मात्र सोनू यादवला एक गोष्ट दाखवावी लागेल की या फटक्यामधलं सातत्य, आणि ते जर दिसलं तर या मॅचचा रिझल्ट काही और असेल. पाहूया, एन्जॉय करूया केपीएलचं हे जबरदस्त पर्व. अजून एक मोठा फटका आहे, अजून एक मोठा फटका. मात्र तिथे आपण बघतोय हा अफलातून झेल, अगदी फ्लॅट शॉट आणि तितका जबरदस्त डीप स्क्वेअर लेगला हा झेल टिपलाय. अभिनंदन, जबरदस्त झेल. वॉट कॅच, जबरदस्त कॅच घेतलाय आणि अशा प्रकारे विकेट जाते. सोनू यादवची एक मोठी विकेट मिळते. RD 7575 या टीमला चांगली बॅटिंग केली ती सोनू यादवने. 12 बॉलमध्ये 40 रन्स बनवले, ज्यामध्ये तब्बल 5 षटकार आणि एक चौकार सुद्धा सामील होता. त्याचीच विकेट, एक महत्वपूर्ण विकेट गेलेली आहे. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा करण, राईट आर्म होत विकेटने. एक विकेट करणच्या नावावर लेफ्ट आर्मने गोलंदाजी करतोय. या वेळेला बॉल जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 रन कंप्लीट केली जाईल, फक्त 1च रन मिळेल. म्हणू शकतो आपण संकेत आता की या मॅचवर पकड अगदी मजबूत ठेवलेली आहे ती RD 7575 या टीमने. नो डाऊट, नो डाऊट. कारण जोपर्यंत सोनू मैदानाच्या आतमध्ये होता, आपण बघतोय 12 चेंडू 40 धावा, हे देखील एक धमाकेदार इनिंग होती. नो डाऊट. अगदी आपण बघतोय 350 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने तो कामगिरी करत होता. आणि असं असताना ती विकेट जाणं किती इम्पॉर्टंट होतं टीम RD 11 साठी. मात्र या मॅच मध्ये अजून काही उरलंय का हे दाखवावं लागेल, कारण ही मॅच अजून संपलेली नाहीये. काही घडू शकतं क्रिकेटमध्ये. आपण प्रेडिक्टेबल असं काहीच नाहीये आणि अनप्रेडिक्टेबल सुद्धा असं काहीच नाहीये. त्यामुळे निश्चितच प्रयत्न करत राहा, हाच एक प्रेमाचा सल्ला आजच्या दिवशी. ऑन साइडला स्ट्रोक कंप्लीट झालाय. प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. मात्र इथे चेंडूचा बाउन्स बघा, अनिवन बाउन्स मुळे चेंडू अगदी डोक्यावरून गेलाय. हा चौकार येतोय. उपयुक्त 4 धावा टीम बाबा 9191 या संघासाठी. धावसंख्या 50 पूर्ण. चांगला फटका होता, पुलचा हा फटका जयेश पाटीलचा. थोडीशी मिसफिल्डिंग आणि बॉल सर निघून जातो मिड विकेटच्या बाहेर चौकारासाठी. पुन्हा एकदा हवेत बॉल आहे. यावेळेला कॅचची शक्यता मिड ऑफच्या दिशेने. बॉल खाली फिल्डर येतोय, चांगला कॅच, विकेट जाईल. फलंदाज जयेश पाटील इज आउट. आता आपण म्हणू शकतोय की भरपूर संकटामध्ये आहे, कारण जयेश पाटील हा सुद्धा लेफ्ट हँडर चांगला बॅटर होता, तो सुद्धा बाद होतोय. नवीन बॅटर रोजी 46 रोशन पाटील येताना आपल्याला दिसतोय. रोशनला काहीतरी करामत करावं लागेल. नो डाऊट ही संधी आहे त्याच्यासाठी, कारण आपल्या संघामध्ये अजून वरच्या लेवलला यायचं असेल तर निश्चितच या सामन्यामध्ये जी संधी आहे ती कॅपिटलाइज करावी लागेल. आणि त्याचा जो एक फॉर्म होता तो त्याला पुन्हा एकदा मिळवावा लागेल. लेट्स सी काय करताय, त्याला देखील शुभेच्छा देऊया. मात्र या सामन्याने एक गोष्ट सांगितली आहे,
खास करून मला एक गोष्ट सांगितली आहे, कारण मगाशी ज्या वेळेला टू व्हीलरवरून या एकूणच मैदानाच्याकडे येत होतो, खास करून चिंचोटी फाटा ते अगदी आयशा कंपाऊंड पर्यंत थोडासा क्षीण आला, मात्र या सामन्याने जी मजा आणली ना त्या मजेमुळे निश्चितच तो क्षीण आता बाजूला झालाय. त्यामुळे केपीएलचा आजचा दिवस हा संपूर्णपणे धमाकेदार होणार यामध्ये तिळमात्र शंका नाहीये. 2 ओव्हर शेष आहेत आणि 2 ओव्हरमध्ये आणखीन धावांची आवश्यकता असेल ती 62 धावा. आणि खूपच कठीण आव्हान झालेलं मात्र अशक्य अद्यापही नाहीये. कारण पहिल्या इनिंगमध्ये जबरदस्त बॅटिंग झाली होती RD 7575 या टीमची. बॉलिंग ट्रॅकवर येतोय महेंद्र कोल्हा. ऑफ द विकेटने पहिला बॉल. फुल टॉस होता, या वेळेला चुकतो फलंदाज, मात्र बॉल जातोय कपच्या दिशेने. पंचांचा इशारा आहे, लेग बायचा एक एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 51 रन्स. थोडंसं अपील आपल्याला पाहायला मिळालं, मात्र इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप होता, त्यामुळे गोलंदाजाचा अपील नव्हता. थोडीशी एक्साइटमेंट इथे नक्कीच यष्टीरक्षकांना दाखवली, मात्र पंचांचं योग्य लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. व्हेरी गुड अंपायरिंग. पामच्या मागून टाकलेला चेंडू विथ द ब्रेक उडवलाय डीप मिड विकेटला. रोशन 46 चा हा षटकार. वॉट अ शॉट, वॉट अ शॉट. रोशनने आल्या आल्या षटकारीने आपलं खातं खोललंय. आणखीन 2 जर षटकार ठोकले तर शाहिदभाई अन्सारी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. रोशन पाटील याला एक तर आलेलं आहे, बघूया 2 ठोकतोय का अद्याप. पुन्हा एकदा महेंद्र कोल्हा. फुल लेनचा बॉल या वेळेला लॉंगांच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी आहे आकाश वाघ, चांगली फिल्डिंग करतोय. फक्त एकच रन मिळेल, एक पेक्षा जास्त काही नाहीये. एकने टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवर 58 रन्स. सध्या क्रिकेट इतकं फास्ट झालंय, त्यामुळे रिफ्लेक्सेस किती वेगानं तुम्हाला करावे लागतील आणि सगळ्या गोष्टी कधी होणार ज्यावेळेला तुम्ही सरावात असाल. कारण एवढ्या मोठ्या लीग मध्ये जर तुम्हाला यायचंय तर सरावाशिवाय पर्याय नाहीये. स्लो डिलिव्हरी आहे, फॉर्मच्या मागून टाकलेला चेंडू अक्षरशः समोरच्या बॅटरला थांबवलंय. आणि कदाचित हा एक प्रश्न होता की खेळायचंय तर पुढे येऊन खेळा, जागेवरून तुम्ही नाही खेळू शकत. अगदी अगदी अफलातून चेंडू. चेंज ऑफ द स्पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं, फसवलं या ठिकाणी बॅटरला. स्ट्राइक एंडला पण बघतोय फलंदाज आहे संदीप धिंडा. संदीप धिंडा आणि रोशन पाटील ही जोडी सध्या मैदानामध्ये दिसते आपल्याला. ओव्हर द विकेट. आउटसाइड एज आहे, मोठा किनारा लागतोय, बॉल जातोय शॉर्ट टर्म यांच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी आहे, चांगली फिल्डिंग होते. फक्त एकच रन मिळेल आणि एकने टीमचं स्कोर जाऊन पोहोचेल 59 वर. नो डाऊट. आता फक्त एकूणच या सामन्यामध्ये जर विचार केला हेमंत सर तर निश्चितच औपचारिकता शिल्लक राहिले, कारण इथून ही मॅच जिंकणं आता कठीण होऊन बसले आहे. मात्र या मॅच मधून बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागतील, कारण लर्निंग या महत्वाच्या आहेत. पहिली मॅच जरी तुम्ही पराभूत झाला तरी देखील नंतर येणाऱ्या सामन्यामध्ये आपल्या झालेल्या चुकांमध्ये सुधारणा कशी केली जाईल या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. इथे षटकाची समाप्ती होते, 5व्या षटकाची समाप्ती. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 59, गडी बाद झाले 4. आता येणारे एक षटक म्हणजे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये अजूनही जर विजयासाठी विचार केला तर तब्बल 53 धावांची गरज आहे. पहिला सामना अगदी शतकी पार पहिल्या इनिंग मध्ये धावसंख्या बघितली आणि दुसऱ्या इनिंग मध्ये असं वाटलं की सोनू यादव नावाचं वादळ घोंगावतंय, मात्र तो बाद झाल्यानंतर कुठेतरी धावसंख्येला मोठा आणि मोठा थांबा बसलाय. एनिवे, मात्र या मॅचची चर्चा मात्र ही रंगणारच आहे. आणि खास करून केपीएल का महत्वाची तर केपीएलचे ग्राफिक्स असो, त्यानंतर केपीएलच्या हायलाइट्स, या सगळ्या गोष्टी जबरदस्त वरच्या दर्जाच्या राहिलेत. आमच्या एकूणच केपीएल टीमच्या ग्रुपमध्ये देखील वारंवार ते ग्राफिक्स आपल्याला पाहायला मिळते. शेलारचं मी मनापासून कौतुक करीन. प्रत्येक टीमचा अप टू डेट डेटा तो तिथे उपस्थित करतोय आणि त्याच्यानंतर MP4च्या माध्यमातून निश्चितच आपण बघतोय चांगल्या पद्धतीने एकूणच त्या हायलाइट देखील दाखवल्या जात आहेत. मनापासून कौतुक आहे केपीएलचा. आजचा दिवस देखील अतिशय सुखमय क्रिकेटमय होणार आहे. अंतिम षटक शेष आणि अंतिम षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर येतोय करण बगली. पहिला बॉल लेफ्ट आर्मने. चांगला बॉल या वेळेला अगदी विकेट टू विकेट डिलिव्हरी करताना दिसतोय करण बगली. प्रेशर नसेल गोलंदाजावर, कारण आता जर आपण बघितलं 5 बॉल शेष, 5 मध्ये 53 होऊ शकता आणि हे आव्हान आता अशक्य झालेलं आहे संकेत.
मी माशी म्हटलं की थोडंसं लर्निंग घ्यावं लागतील या सामन्यामध्ये. लेट्स सी म्हणजे अजून काही मोठे फटके दिसतील का. समोर खेळले हा फाडर स्ट्रोक दिसतोय. चेंडू जाणार आहे मात्र खेळाडू कक्षाच्या वरून अगदी समोरच्या डगआउट मध्ये मारलेला हा अफलातून षटकार. 6 धावा. चांगला फोर्स केला संदीपने. ह्या बॉल आपण बघितलं आणि पाठवलंय कैलासवासी संदीप भोसकर स्टँड मध्ये. प्ले स्टँड मध्ये ह्या बॉलला पाठवलंय षटकार. थोडस पराभवाचं जे अंतर आहे ते अंतर कमी करू शकेल या फटक्याने. पुन्हा एकदा करण भगले सोडून दिला हा बॉल. दवंडी लेग होता. वाईटचा इशारा चांगलं जज केलं या ठिकाणी बॅटरने की हा लेग स्टंपच्या बाहेर असावा आणि एक अतिरिक्त रन मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावपलकावर 66 रन्स. तसं बघितलं तर पहिल्या इनिंगच्या या धावसंख्या चांगल्या आहेत मात्र टार्गेट मोठं होतं त्यामुळे कुठेतरी मागे पडलेली आहे ती बाबा 9191 ही टीम. राऊंड विकेटने पुन्हा एकदा चांगला ऑन ड्राईव्ह आहे. खावकानाच्या दिशेने बॉल वेस्ट फिल्डिंग. बॉल निघून जाईल बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. धावसंख्या 70 झाली आहे. येणार का अजून एक मोठा फटका. क्रॉस बॅटर स्ट्रोक आहे. चेंडू अगदी मिड विकेटला आहे. चेंडू वन बाउंस सीमारेषा पार जातोय. अजून एक चौकार येतोय. या सामन्यातील थोडीशी गणित नक्कीच बदलत आहेत. पराभवाचं जे अंतर आहे ते नक्कीच आपण बदलताना पाहतोय. ही धावसंख्या मोठी झाली नो डाऊट मात्र काही चुका गोलंदाजीमध्ये नक्कीच झालेत त्या म्हणजे टीम बाबा 9191 संघाच्या त्या गोष्टीकडे त्यांना प्रामाणिकपणे लक्ष घालावं लागेल. कारण विकेट आपण बघतो अतिशय सपाट विकेट आहे सिमेंट कॉन्क्रीटची आणि त्यानंतर पेसमध्ये व्हेरिएशन त्यानंतर लेंथमध्ये व्हेरिएशन या गोष्टी शिकाव्या लागतील. पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा चेंडू जर बघितला अतिशय चांगल्या पद्धतीने इथे अडवला जातोय. चांगला बॅकअप दिले जाते. एक धाव इथे अजूनही मिळणार आहे. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घाला. धावसंख्या झाली ती म्हणजे 75-75 म्हणजे समोरच्या संघाचं 75-75 जे नाव आहे ना ते आम्ही रीच केलंय मात्र 112 ते थोडं दूर राहिले. अंतिम एक बॉल शेष असेल. शेवटचा बॉल घेऊन जाईल कारण लेफ्ट आर्म राऊंड विकेटने. फुलेंचा बॉल ह्या वेळेला अपील झाली होती लेग बिफोरची मात्र पंच सहमत नव्हते. या ठिकाणी ही मॅच जिंकलेली आहे ती RD 7575 टीमने. कॉंग्रॅच्युलेशन दुर्योधन वाघ. कॉंग्रॅच्युलेशन रवींद्र गोवारी अँड हडलक कमलाकर बिस्तू जाधव. हडलक प्रदीप म्हात्रे अँड ऑल टीम बाबा 9191. तब्बल मोठा विजय. 36 धावांनी आज सामना जिंकलाय तो म्हणजे टीम RD स्पोर्ट्स 7575 या संघानं. आणि KPL ची आजच्या दिवसाची सुरुवात त्यांनी धमाकेदार केले. आज बरेच सामने आहेत नो डाऊट मात्र या सगळ्यांसाठी आपण जुडणार आहोत या आयशा मैदानामध्ये आणि त्यानंतर निश्चितच प्रिन्स मूवीच्या एकूणच लाईव्ह टेलिकास्ट मध्ये पाहत राहा KPL चा थरार. थँक्यू. मॅन ऑफ द मॅच खेळाडू नो डाऊट ज्याने 18 बॉल मध्ये 68 रन बनवले 2 विकेट सुद्धा मिळवलेले आहेत तो आहे मनीष तारवी. इज द मॅन ऑफ द मॅच. मनीष आपण यायचं लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. हाजी इनुस इब्राहिम शेख प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. त्यानंतर फायटर ऑफ द मॅच सोनू यादव ज्यांनी 40 धावा बनवल्या 12 बॉल मध्ये. सोनू यादव आपण सुद्धा यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मी विनंती करतोय मान्यश्री कमलाकर बिस्तू जाधव मान्यश्री प्रदीप म्हात्रे यांना की आपण मुख्य मंचावर यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत असेल KPL सीझन 6 मध्ये. पहिला सामना जिंकणं अतिशय महत्वाचा असतो आणि पहिला सामना RD टीमने जिंकलेला खुश आहेत. RD टीमचे ऑनर रवींद्र गोवारी आणि त्यानंतर दुर्योधन वाघ. स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसते आपल्याला कारण अतिशय धमाकेदार सुरुवात या ठिकाणी RD 7575 या टीमने केलेली आहे. वेलकम प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मी विनंती करतोय पारितोषिक देण्यासाठी मान्यश्री रत्नाकर सावंत यांना त्यानंतर मान्यश्री मनोहरजी म्हात्रे यांना मी विनंती करतो. त्यानंतर महेशजी पाटील आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आपल्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅच पारितोषिक दिलं जाईल.
सुरुवातीला हे रोख रक्कम 2,000 रुपयाचं पारितोषिक जे टीमचे ऑनर आहेत त्यांच्याकडून दिलं जाईल. रवींद्र गोवारी आणि दुर्योधन वाघ यांच्या मार्फत रोख रक्कम 2,000 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर भडांगे साहेब यांच्याकडून रोख रक्कम 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. 1,000 रुपयाचं पारितोषिक. मॅन ऑफ द मॅच ची आकर्षक ट्रॉफी दिली जाईल. ही आकर्षक ट्रॉफी स्पॉन्सर्स केलेली आहे. कैलासवासी महेंद्र म्हात्रे यांच्या स्मरणार्थ नितीन म्हात्रे यांच्याकडून स्पॉन्सर केली ही किस्टची ट्रॉफी. त्यानंतर दुसरी ट्रॉफी असेल ती फिरदौस अख्तर शेख यांच्याकडून स्पॉन्सर्स केलेली ही आकर्षक ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच. त्याच्यानंतर राशी मेडिकल अँड सुपर मार्केट यांच्याकडून स्पॉन्सर केलेले एनर्जी ड्रिंक अँड चॉकलेट्स बकेट दिलं जाते. त्यानंतर बबलू कलेक्शन भिवंडी लाहोटी कंपाऊंड यांच्याकडून स्पॉन्सर्स असलेले मॅन ऑफ द मॅच साठी पॅन्ट अँड शर्ट पीस. त्यानंतर हकीम मोबाईल शॉप, मोबाईल घ्यायचा असेल तर हकीम मोबाईल शॉप मध्ये जा आपण. हकीम खान यांच्या मार्फत ब्लूटूथ स्पॉन्सर्स. त्यानंतर अग्रिकट्टा कल्पेश अग्रिकट्टा बाबू धुमाल यांच्याकडून स्पॉन्सर्स हे कोल्ड ड्रिंक्स. त्यानंतर डायमंड टायर्स सरफराज भाई यांच्याकडून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक आहे. थँक्यू सो मच. मनीष, पहिला मॅच होता. पहिल्या मॅच मध्ये जी बॅटिंग तुझी बहरली याचं कारण काय होतं? प्रॅक्टिस तो खूप लक्ष देतो. आणि हे ग्राउंड, या ग्राउंडवर भरपूर अनुभव आहे तुला. हो हो, आवडता ग्राउंड आहे मला. असं वाटलं की समोरच्या गोलंदाज थोडंसं नाजूक होते? नाही नाही, गोलंदाज तर चांगलेच होते. विकेट बॅटिंगचीच आहे. आणि तुमचा सपोर्ट कसा असतो? ऑनरचा सपोर्ट कसा असतो? ओनरचा सपोर्ट तर खूप असतो रोजचा. आणि कसा फिलिंग करतोय KPL सीझन 6? खूप KPL म्हणजे खूप मस्त वाटते. थँक्यू सो मच अँड कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन. अँड फायटर ऑफ द मॅच सोनू यादव आपण यायचं आहे. फायटर ऑफ द मॅच ही आकर्षक कॅप दिली जाईल. फायटर ऑफ द मॅच फायटर ऑफ द मॅच ही जी आकर्षक कॅप आहे ही स्पॉन्सर्स केलेली आहे योग्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर ही मॅच. थँक्यू सो मच. मान्यवरांना खूप खूप धन्यवाद. सोनू, कुठेतरी कमी पडला. बॅटिंग तर तुमची चांगली होती, मात्र बॉलिंग थोडीशी खराब पडली असं मला वाटलं. हो, थोडी खराब पडली. काय कारण होतं की खराब पडली? की मनीष चांगला बॅटर होता म्हणून खराब पडली? नाही, मनीष चांगला बॅटर होता, आमच्याकडून चूक झाली. आणि नेक्स्ट मॅच मध्ये काहीतरी तुम्हाला सुधारणा करावी लागते. त्याच्यामध्ये काय सुधारणा असतील तुमच्या? काहीतरी करू चेंजेस बॉलिंग मध्ये. कसं फिलिंग करतो, कसं वाटते KPL मध्ये? खूप चांगला वाटतंय. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. हे होते फायटर ऑफ द मॅच. एक नवीन संकल्पना KPL मध्ये सुद्धा आपण बघितली. डॉक्टर योगेश पाटील यांच्या माध्यमातून ही फायटर ऑफ द मॅच ची ही कॅप दिली जाते. जाऊया आपण कैलासवासी अरुण धर्माजी पाटील समालोचन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी सज्ज असतील अजय घरत. या KPL चे सर्व आपण बघतो ज्याने KPL भरपूर उंचावर नेलेले आहे ते माननीय श्री हजरतभाई शेख यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये होताना दिसते. आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आपल्याला विनंती आहे आपण सन्मानपूर्वक VIP डायसवर यायचं आहे. त्यानंतर यस, हा मॅच चालू आहे. मॅच चालू असताना येऊ शकत नाही. मॅच संपल्यावर आपण या.